हॅलो चला यस स्पीडअप करा दोन्ही टीम्स. मेगा फायनलची मॅच जवळजवळ 365 दिवस या स्पर्धेची आता मात्र आतुरता राहील सर्वांनाच. आणि आता मात्र ही महत्वाची मॅच आहे. 4 षटकाची मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला किंग कोहली भरटकोला संघ खेळताना पाहायला मिळेल, त्यासमोर फाईट करेल दर्यावर्दी हा संघ. आणि एक बिग फाट बॅटल नक्कीच पाहायला मिळेल. वैभव पालेकर आपण कुठे असाल तर विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. चला यस पंच ऑफिशियल भूमिकेत असतील. खऱ्या अर्थानं शेवटचा क्षण आपल्या समोर येतोय. 3 दिवस ही स्पर्धा आपल्या समोर होती आणि आता मात्र अंत या स्पर्धेचा पाहायला मिळेल. संपूर्ण आपण पाहतोय खेळाडू असतील, प्रथमतः प्रेक्षक असतील, मान्यवर असतील, स्पॉन्सर असतील, टीम कॅप्टन्स असतील, ऑफिशियल पंच, पुनश्च एकदा त्यांचा देखील आभार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्कोरर आमचे, नंतर कॉमेंट्रीमध्ये कॉमेंटेटर, सर्वांचं खूप खूप आभार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रत्येक घरोघरात नेऊन ठेवली आहे यूट्यूबच्या माध्यमातून. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह आपण पाहतोय, मयुरेश मयेकर त्याचे प्रॉपरायटर. आणि खऱ्या अर्थानं तब्बल ही स्पर्धा आजचा दिवस आपण पाहतोय 15 तास प्लस ही स्पर्धा खऱ्या अर्थाने कंटिन्यू चालू आहे. आणि वाहिनीवरती आपण जे पाहतोय ते कंटिन्यू 50 ते 100 लोक अजूनही जॉईन आपल्याला पाहायला मिळतात. जवळजवळ सकाळचे 6 वाजले तरी देखील प्रेक्षक ही स्पर्धेची आवड मात्र निर्माण पाहायला मिळते. हेच जसं पंचांचा होईल ग्रीन सिग्नल, मॅचला होईल सुरुवात. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. एका बाजूला किंग कोहली भरटकोल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दर्यावर्दी हा संघ खेळतोय. जोरदार टाळ्या एकदा वाजूया या दोन्ही संघांसाठी. आपले दोन्ही संघ मेगा फायनलला इथे मात्र होते सुरुवात. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल तुषार, पहिला बॉल इथे मात्र फटका फसलाय. फलंदाजाला परतावं लागेल. वाघाची शिकार, मोठा मासा गाला लागत असताना रुचित पाटील हे नाव आता मात्र खेळाडू कक्षामध्ये दिसेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आता मात्र सकाळचं सत्र चालू झालंय आणि डीजे मास्टर देखील रंगात आलेत. तुषार यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. आणि जर विचार केला तर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस राजू आणि अक्षय ही जोडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शांतते संयमीचं खेळ, एक महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. मेगा फायनल ऑन आहे. शेवटचा सामना कोण बनेल या स्पर्धेचा चॅम्पियन पाहावं लागेल. दर्यावरती चषकावरती कोण नाव आपलं कोरेल, कुठला गाव इथे मात्र विजय होईल, कुठला संघ इथे मात्र विजयी ठरेल ते पाहावं लागेल. थोड्याच वेळात आपल्या समोर ते चित्र पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती तुषारला आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर यावेळेस एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 2 या धावसंख्येवरती. 2 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर सज्ज झालाय. ओहो, कवचच्या दिशेने फटका सजवलाय. चुकी घडले पुन्हा एकदा. 1 मोर विकेट. इथे मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील मिळतोय. आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना परत एकदा
फटका फसलाय, फलंदाज बॅक टू डकआउट बाद. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे, 1 to go. ऑलिंग ट्रॅक वरती तुषारला आपण पाहतोय उत्कृष्ट अशी कामगिरी करतोय. का ते फायनल मध्ये गेले होते, मोठमोठ्या संघाला मात्र परास्त केलं होतं, त्याचं ज्वलंत उदाहरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक धाव इथे मात्र पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, 3 धावा खर्च केल्या आणि 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय, वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं. बॉलिंग ट्रॅक वरती विघ्नेशला आपण पाहतोय. तीन धावा धावफलकावरती आहे. चला या स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, विनंती आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय विघ्नेश, चला वेळ घेऊ नका. आपली स्पर्धा आहे, शेवटचा सामना आहे, ते देखील लक्षात घ्या. राईट आर्म राऊंड विकेट, बॉलर सज्ज झालाय. ओहो, यावेळी चांगला एफर्ट, गुड एफर्ट्स पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आहे. आणि इथे मात्र आपण पाहतोय एकदा मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन बोर्ड. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. अजूनही चाहूल लागलेली आहे, कोण जिंकेल ही स्पर्धा, कोण या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल, चॅम्पियन संघ या स्पर्धेमधील कोण ठरेल, ते माहितीपूर्वक नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल थोड्याच वेळात. बॉलिंग ट्रॅक वरती विघ्नेश पुन्हा एकदा. पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र एक धाव मिळेल. एक धावाने धावफलक पुढे सरसवण्याचं काम मैदानात चालू आहे. जसं सिंगल डबलला इथे मात्र प्राधान्य दिलं जाते, त्याचप्रमाणे आता मात्र तीच कामगिरी करत असताना दोन्ही फलंदाज मनीष आणि राजू ही जोडी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओहो, यावेळी सबमरीन डिलेव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला बॉल म्हणजे सबमरीन डिलेव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल यावेळेस ऑफच्या दिशेने फटका सजवलाय. एक धाव जरूर कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा मानस होता, धक्का बाद. मनीषला मात्र परतावं लागेल. फलंदाज इथे मात्र मोठा हादरा लागत असताना 1 मोर विकेट डाऊन, बाद. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावांचा जर विचार केला 6 धावांवरती धावफलक स्थिरावलाय, परंतु ज्या वेळेस धावफलक स्थिरावतं त्या वेळेस रोनेश कमाल करून जातो. आणि तीच कामगिरी आज देखील आता देखील या मॅच मध्ये पाहायला मिळेल का, पाहावं लागेल. आता मात्र रोनेश स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईक इनला राजूला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज विघ्नेश. खोलवा टप्पाचा बॉल, यॉर्कलेनचा बॉल पाहायला मिळतोय. मिसअंडरस्टँडिंग थोडीशी झाली, फंबल झाले, एक धाव जरूर मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. थोडीशी लो स्कोरिंगच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला किंग कोहली भरटकोल हा संघ पाहायला जरूर मिळतोय, परंतु इथे मात्र काय कमबॅक करेल का ते देखील पाहावं लागेल. पलटवार होईल का या मॅच मध्ये, पाहावं लागेल. दुसरा षटक यावेळेस आपण पाहतोय. लेग साईडच्या दिशेने फटका सजवलाय, थोडेसे फंबल झालेत, एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. एक धावाला इथे मात्र प्राधान्य दिलं जात आहे. एका बाजूला जर विचार केला तर आपल्या गावातील आपला यजमान संघ खेळतोय दर्यावरती टीम, ही मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि एका बाजूला किंग कोहली भरटकोल हा संघ मात्र खेळतोय. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावा जाऊन पोहोचल्यात 8 या धावसंख्येवरती.
उर्वरित अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहावं लागेल किती धावा बनवतील हे देखील पाहावं लागेल. चला येस तुषार, विनंती असेल स्पीडअप करा. बघा आम्हाला देखील माहिती आहे शेवटचा सामना आहे, महत्वपूर्ण सामना आहे. तिसरं षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मनोजला आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस. ओहो, इथे मात्र मागचा दरवाजा खुला केला होता, चोराला इथे मात्र शिरू दिलं आणि चोरी केली या गोलंदाजानं. धक्का क्रमांक तिसरा, फलंदाज बाद. पहिल्याच बॉल वरती इथे मात्र स्पष्ट केले त्या गोलंदाजाने इरादे. पहिल्याच बॉल वरती विकेटचं बंधन, पूर्णपणे दमखम दाखवत असताना आपल्या टीमचं. पुढचा बॉल यावेळेस देखील आपण पाहतोय लाऊड अपील आहे. एसटी रक्षक आपण पाहतोय पूर्णपणे प्रेशर मध्ये टाकत असताना पंचांना. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 2 बॉल मध्ये 1 विकेट संपादित केली आणि एकही धाव खर्च केली नाहीये. यावेळेस पूर्णपणे दाखवून दिले आमच्याशी पंगा घेऊ नका. इथे मात्र चांगली गोलंदाजी बसून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव जरूर मिळालाय. आता मात्र रोनेश यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, डान्सिंग फटका खेळायचा होता, चुकी घडलीये. ज्या ज्या क्षणी यावेळेस मी म्हटलं की रोनेश मैदानात येतो त्या त्या क्षणी चौकार त्याच्या बॅट मधून नक्कीच पाहायला मिळालाय. आलेला हा दर्जेदार सीमा पार चौकार 4. थँक्यू डीजे. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि धावा जाऊन पोहोचल्यात. 13 धावा फलकावरती आहेत. 13 ऑन बोर्ड. फलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 गो. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओहो, आता मात्र बारी बारी सबकी, कभी हमारी तो कभी तुम्हारी. इथे मात्र विकेटचं बटन. परत एकदा फलंदाज रोनेश बॅक टू डक आउट. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल आहे आणि धावफलक जाऊन स्थिरावलं 13 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ 5 विकेट. 13 धावा फलकावरती आहेत. थोडीशी जमेची बाजू आपण पाहतोय यावेळेस. तर यावरती या संघाकडे पाहायला नक्कीच मिळते. एका बाजूला तर विचार केला 5 विकेट स्कोर कार्ड वरती आहेत आणि कमीत कमी धावा रोखण्याचं काम इथे मात्र प्रगती पथावरती चालू आहे. वाटचाल जर पाहिली तर थोडीशी जमेची बाजू मी तर म्हणेन. बॅकफुट लंब पंच केलंय. ऑन साइडला क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव नक्कीच वाचवलंय आपल्या संघासाठी आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतील नक्कीच आपण पाहतोय. जितेश पालेकर. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्तानं कशा प्रकारची गोलंदाजी करतील, बॅटर यावेळेस त्यांना बक्षीस देईल का स्वतः ते रिटर्न गिफ्ट देतील ते पाहावं लागेल. पहिला बॉल ऑन साइडला पुल केलाय. डॉट बॉलची सांगता इथे मात्र सुरुवात केली. फुलटॉस बॉल होता परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओहो, फटका फसलाय. इथे मात्र विकेटचं बदन. राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हम, हमसे पंगा लिया है तो देख देख किसमें कितना दम. ठोक डीजे. थँक्यू डीजे. 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो धावफलक जाऊन स्थिरावलंय 14 या धावसंख्येवरती.
ओहो, काय गोलंदाजी आहे, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. बघा रिव्ह्यू नसेल, बघा पंचांचा निर्णय अंतिम आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. मौक्याच्या क्षणी मी तर म्हणेन जितेश या नावाचा हिरा मात्र मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 1 विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला आहे. 1 धाव जरूर मिळाली. आता एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या 17 2 टू गो. 15 धावा धाव फलकावरती आहे. लॉस ऑफ 6 विकेट. एक चांगली मॅच रंगताना पाहायला नक्कीच मिळते. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय विघ्नेशच्या माध्यमातून. दुसऱ्या धावाचा कॉल आणि इथे मात्र धोक्याची घंटा. 7वी विकेट इथे मात्र प्राप्त झाली आहे. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज योगेश बॅक टू डकआउट बाद. थँक्यू डीजे. यस धन्यवाद. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. 16 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल. ओहो, इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र जर विचार केला तर आता आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात विकेट पाहायला मिळते. आता मात्र येणारे 24 बॉल आणि इथे मात्र गरज असेल 17 धावेची. 17 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळणार आहे. थँक्यू डिझे. आता मात्र येणारे 24 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. नक्कीच आम्हाला आताच सूचना आली की हितेश पाटील सरांचा इथे मात्र कॉल आला होता. त्यांनी देखील दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा दिल्यात आणि आम्हाला नक्कीच म्हटलेत की पहिल्या दिवशी ते म्हटले होते ज्या दिवशी किंग कोहली भरटकोल हा संघ या मैदानावरती जेव्हा क्वालिफाय होईल ना तेव्हा तो संघ मात्र फायनल मध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. हे हितेश पाटील सरांचं हे बोलणं होतं आणि ते मात्र खरं ठरत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र ते ट्रॉफी हा संघ मात्र उचलेल का ते देखील पाहावं लागेल. येणारे 24 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता आहे. लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र वळत असताना सलामीवीर जोडी आता मात्र मैदानात गेली आहे. एका बाजूला तुषार आणि दुसऱ्या बाजूला ओमकार ही जोडी आहे. सलामीवीर जोडी A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु समोर देखील छोटं नाव नाहीये, एक मोठं नाव रायगड ग्रामीण टेनिस क्रीडा सातत्याने त्याला पाहत आलोय. रुचित पाटील यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. दुसरं सत्र आता मात्र चालू होतंय. पहिला बॉल रुचित पाटील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फटका. पहिल्याच बॉल वरती हा हिरा चमकत असताना मिळतात या 4 धावा. आलेला चौकार 4. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती हाहाकार मचवलाय. आक्रमक बॅटिंग करत असताना आगास दाखवत असताना क्लास दाखवणारा हा फटका. सुंदर. इथे मात्र फक्त स्विफ्ट केलाय, दिशा दाखवण्याचं काम केलंय. 1 धाव इथे मात्र कंप्लीट आहे. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल आणि 5 धावा. अजूनही 12 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. ओमकार स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. ओमकार आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुंदर. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र ड्राईव्ह करायचं होतं. डॉट बॉलची सांगता झाली आहे. आता मात्र कमबॅक केलं आणि धावांचा जर विचार केला तर आता मात्र 5 धावा धावफलकावरती लागले गेलेत. अजूनही उर्वरित 12 धावांची आवश्यकता आहे. एका फायनलचा धमाका चालू आहे. घमासांग युद्ध. 1 धाव इथे मात्र कंप्लीट पाहायला मिळते. अर्थाने आपण पाहतोय ही लाईव्ह वाहिनी सकाळच्या 17 मध्ये
जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं नक्कीच एक मोठं नाव आहे. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा कॅप्चर केल्यात. ऑन साईडला पूल करायचं होतं परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. अजूनही मॅच थोडीशी प्रश्नचिन्ह देणारी ही मॅच पाहायला मिळते. 6 धावा फलकावरती आहे. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. बॉलिंग ट्रॅकवरती रुचित पाटील आहे. पाहावं लागेल काय घडेल या मॅच मध्ये. 17 धावांचं आव्हान आहे. थोडंसं छोटं लक्ष आहे परंतु नाव छोटं नाहीये. भरत कोल हे नाव मोठं आहे, खूपच आहे. आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला जर एका बाजूला मनीष असेल, आपण पाहतोय सचिन असेल, राजू असेल, चांगली बॉलिंग अटॅक नक्कीच सातत्याने पाहायला मिळतो. हे तिन्ही गोलंदाज आता मात्र या पुढच्या समीकरणामध्ये नक्कीच पाहायला मिळतील. येणारे 18 बॉल आणि अजूनही गरज आहे ती म्हणजे 11 बॉलची. मेन मॅच ते मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा सामना आहे. मेगा फायनल ही मॅच आहे. हाय व्होल्टेज सामना. येणारे 18 बॉल आणि 11 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड विकेट. मनीष यावेळी सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा शेकदा बॉलर सज्ज. ओहो यावेळेस कवच्या दिशेने फटका सजवलाय. कॅपशॉट सिलेक्शन पाहायला मिळतो. एक धाव इथे मात्र एकवडली गेली. एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 17 बॉल आणि 10 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये मात्र पाहायला मिळेल. अवे संपूर्ण जर विचार केला 2 दिवसामध्ये ज्यांनी अधिराज्य गाजवला आपला संघ आपण पाहतोय तर यावरती टीम ए खेळताना पाहायला मिळतोय. ओहो यावेळेस कवच्या दिशेने फटका सजवला. इथे मात्र फटका थांबणार नाहीये. 2 धावा गोशांकित क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती वाटचाल करत असताना तर यावरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावा फलकावरती आहेत. 8 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. येणारे 16 बॉल आणि 8 धाव्यांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. ऑन ट्रॅक वरती मनीष. सकाळचं सत्र उजेड असलेला हा आपण पाहतोय आणि इथे मात्र चौकार आलाय. वॉट बॅटिंग वॉट इनिंग्स यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. तुषारच्या माध्यमातून हा हिरा मित्र म्हणेन या मॅच मध्ये चमकलाय आणि हा चमकत असताना सिताराचा सलामी देताना फायरवर्क्स आपल्याला पाहायला मिळतात. आतिषबाजी इथे मात्र होते आणि त्याचप्रमाणे आतिषबाजी बॅटिंग करत असताना तुषारला देखील आपण पाहतोय. आता मात्र फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 4 धावा दूर. बॅटची लिडिंग एज 1 धाव इथे मात्र मिळते. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय डॉट बॉल असेल. यस डॉट बॉल आहे. चुकीची दुरुस्ती. डॉट बॉल होता. पंच तिथे उपस्थित होते त्यांना थोडासा बॉल आदळला. पुढचा बॉल पुन्हा शेकदा. डान्सिंग फटका गेला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र क्लोज कॉल परंतु इथे मात्र आपण पाहतो डिसिजन पेंडिंग असेल. येस फलंदाज बाद असेल. परतावं लागेल फलंदाजाला. इथे मात्र ओमकार बॅक टू डकआउट. धक्का लागत असताना संघाला पहिला धक्का. फलंदाज बाद. आता मात्र समीकरण येऊन टिपलंय. ते येणारे 14 बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. 13 धावा आणि 4 धाव्यांची आवश्यकता. 3 धाव्यांची आवश्यकता. रनआउट असेल. आताचा 4 धाव्यांची आवश्यकता आहे. येणारे 13 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता आहे. अचूक असे आमचे स्कोरर आहेत त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. ऑन साइडला पूल केला. इथे मात्र मैदानामध्ये चुकी घडलीये. दोन्ही लोकल ट्रेन एकाच ट्रॅक वरती आदळलेत. ऍक्सिडेंट घडत असताना मैदानाच्या आतमध्ये धक्का लागलाय. फलंदाज बाद. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 4 धाव्यांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये.
मॅच मध्ये मित्रांनो काही सांगू शकत नाहीये. क्रिकेट एक खेळ शेवटच्या क्षणापर्यंत देखील ही मॅच जाईल का ते देखील पाहावं लागेल. अजूनही 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. जर सामना जिंकायचा असेल इथे मात्र कमबॅक करावं लागेल. यावेळीच फटका फसलाय. आता मात्र मी तर म्हणेन कमबॅक झालाय की काय या मॅच मध्ये किंग कोहली भरत कोहली या संघाचं. आता मात्र 3 आपण पाहतोय 4 धावांचा पाठलाग करत असताना 2 विकेट बॅक टू बॅक पाहायला मिळालेत आणि आता मात्र येणारे 11 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता आहे. इथे मात्र जर कमबॅक झाला ना तर इथे मात्र किंग कोहली भरत कोहली संघाला मात्र कोणी रोखू शकत नाहीये. कारण की कमबॅक कसं करायचं ते किंग कोहली भरत कोहली या संघाने मात्र आज या मैदानावरती नक्कीच दाखवून दिलंय. तब्बल 5 वर्षानंतर जे कमबॅक होतं ते सगळ्यात मोठं कमबॅक आपल्याला या मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. नितीशला आपण पाहतोय इनॅट नंबर 5 वरती आलेत. अनुभवी खेळाडू आहे आणि आता मात्र ती जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती नक्कीच पाहायला मिळेल. 4 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. एक धाव इथे मात्र महत्वाचा या मॅच मध्ये. पाहावं लागेल काय घडेल या मॅच मध्ये. जर डॉट आला तर इथे मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. हो यावेळेस मात्र असं वातावरण सकाळचं सत्र आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं सर्वांना हसून देण्याचं काम इथे मात्र खेळाडू करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स फटका. वा अनुभवी कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्की ज्याप्रमाणे त्याला पाठवलं होतं त्याचप्रमाणे कामगिरी केली आहे. एक धाव इथे मात्र एकवडण्याचं काम करण्यासाठी त्याला पाठवलं होतं तेच कामगिरी आता मात्र करतोय मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त 3 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. 3 रन दूर हा संघ मात्र विजयापासून आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर यावेळेस देखील स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव कंप्लीट. आता मात्र फक्त आणि फक्त येणारे 9 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. चॅम्पियन संघ कोण ठरेल इथे मात्र आपण पाहतोय ती ट्रॉफी या संघाची मात्र वाट पाहते. येणारे 9 बॉल आणि 2 धावेंची गरज या मॅच मध्ये. सुंदर फटका लाजवाब. 1 धाव कंप्लीट जरूर झालाय. आता मात्र फक्त आणि फक्त 1 धावेंची आवश्यकता आहे. स्कोर इज इक्वल. 1 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. एक धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. सामना आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. दर्यावर्दी संघ यावेळेस पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे आणि 1 धावेची आवश्यकता आहे. येस सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय दर्यावर्दी संघानं. तभी कहती है जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजियों में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलाय दर्यावर्दी.
थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. डीजे बस 2 मिनिटं फक्त. डीजे मास्टर यस धन्यवाद. चला यस विनंती असेल इथे मात्र बक्षीस वितरणचा कार्यक्रम इथे मात्र पार पडेल आणि खऱ्या अर्थानं 365 दिवस याची वाट पाहत होतो तोच हा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. येस शेवटचं 1 मिनिट आहे प्लीज. येस डीजे मास्टर शेवटचा एक गाणं